Hello student, welcome to my channel. Okay, today we have to learn looping statements in advanced web programming. Okay, then we'll see first when we want to execute statements, more than once looping statements are used. The looping statements are basically divided into three parts. Okay, first, initialization or starting point. Second, condition or terminating point. And third one, increment or decrement value. Okay, next, the following are the types of looping systems. First, while, next, do while, and third, for and fourth, for each. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे काही लूपिंग स्टेटमेंट आपण बघितलेले आहेत ते व्हाईल, डू व्हाईल, फॉर, हे जे काही तिन्ही स्टेटमेंट आहेत हे तिन्ही स्टेटमेंट आपण सी प्लस प्लस, जावा ह्या लँग्वेजेसमध्ये आपण यूज केलेले आहे. आता हा फॉर ईच आहे. ओके, हा फॉर ईच आहे, हा ह्याच्यामध्ये नवीन आहे. ओके, तर फॉर ईच स्टेटमेंट आहे हे आपण ॲडव्हान्स वेब प्रोग्रामिंगमध्ये आपण नवीन ही कन्सेप्ट लर्न करणार आहोत. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया व्हाईल. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एंट्री चेकिंग लूप. ओके, द स्टेटमेंट्स आर डिफाइंड इनसाइड द बॉडी ऑफ द लूप अँड इज एक्झिक्युटेड टिल द कंडिशन डिफाइंड इज ट्रू. द लूप विल बी एक्झिक्युटेड 0 or more numbers of times. आता व्हाईलमध्ये काय सांगितलं आहे की ही फर्स्ट ऑफ ऑल चेकिंग लूप असते. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल व्हाईलमध्ये जी काही कंडिशन, फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, तुम्ही जे काही युजरकडून दिलेले इनपुट्स असणार आहेत ते इनपुट्स फर्स्ट व्हाईल कंडिशनमध्ये काय होणार आहे, चेक होणार आहे. देन व्हाईल लूप काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे समजा जर कंडिशन ट्रू असेल तरच काय होणार आहे, व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार आहे. अदरवाईज तुम्ही काय करणार आहात, व्हाईल लूपच्या बाहेर पडणार आहात. ओके, पुढे आपण सिंटॅक्स पाहूया याचा. फ्लो चार्ट आहे व्हाईल लूपचा. तर फ्लो चार्टमध्ये बघा काय सांगितलं आहे, इनिशियलायझेशन, कंडिशन, स्टेटमेंट्स. ओके, तर इनिशियलायझेशन म्हणजे समथिंग काही समजा एखादं व्हेरिएबल असेल, त्या व्हेरिएबलला एखादी व्हॅल्यू असाइन केली असेल ती, ते म्हणजे इनिशियलायझेशन. ते कंडिशन, इथे म्हणजे लूप कोणता वापरला, इथे व्हाईल लूप वापरला आहे. जे व्हाईल लूप इनिशियलायझेशन म्हणजे काय होणार आहे, समजा ए इज इक्वल टू 10 असेल तर ही समजा 10 व्हॅल्यू ती एमध्ये स्टोअर झाली आणि इथे काय होणार, तुमची जी काही कंडिशन असेल ती कंडिशन समजा ट्रू असेल तर काय होणार आहे, येस स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. अदरवाईज काय होणार आहे, नो स्टेटमेंट म्हणजे नो कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम एंड होणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया सिंटॅक्स त्याचा, म्हणजे ॲडव्हान्स वेब प्रोग्रामिंगमध्ये सिंटॅक्स आपण कसा लिहायचा. इनिशियलायझेशन म्हणजे काय असेल ते तुमचं व्हाईल ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन, तुमची जी काही कंडिशन असेल ती. ओके, कर्ली ब्रेसमध्ये तुमचे स्टेटमेंट्स आणि त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके, म्हणजे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे काय लागणार, तुमचे दोन्हीपैकी एक आपल्याला ऑपरेटर इथे यूज करावा लागणार आहे. ओके, देन तुमची जी काही कर्ली ब्रेस आहे तो इथे आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. ओके, नेक्स्ट आपण फॉर एक्झाम्पल बघूया. आय इज इक्वल टू 1 म्हणजे 1 व्हॅल्यू आहे ती कशामध्ये स्टोअर केलेली आहे, आयमध्ये. ओके, नेक्स्ट व्हाईल एक्सप्रेशन आहे. व्हाईल एक्सप्रेशनमध्ये काय लिहिलं आहे, आय लेस दॅन इज इक्वल टू 10. ओके, म्हणजे हा लूप किती वेळा रोटेट होणार आहे, तर 10 टाइम्स काय होणार आहे, रोटेट होणार आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, आयची व्हॅल्यू फर्स्ट ऑफ ऑल काय झाले स्टोअर 1. जिथे कंडिशन काय होणार, 1 लेस दॅन इज इक्वल टू 10. म्हणजे जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ह्या लूपच्या बाहेर आपण पडणार नाही. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, 1 लेस दॅन इज इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. पुढे काय होणार, रिस्पॉन्स डॉट राईट आय म्हणजे काय होणार आहे, आयची जी काही व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, राईट होणार आहे. म्हणजे तुमची फर्स्ट ऑफ ऑल काय होणार, 1 प्रिंट होईल. देन आय प्लस प्लस, तर आयची व्हॅल्यू किती होती, 1, ती इन्क्रीमेंटने काय झाली, बाय 1ने किती झाली, इन्क्रीमेंट झाली म्हणजे किती झाली, 2. मग 2 लेस दॅन इज इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. रिस्पॉन्स डॉट राईटमध्ये काय होणार आहे, 2 प्रिंट होणार आहे. आय इन्क्रीमेंट होणार, 3 झाला. 3 लेस दॅन इज इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे.
राईट किती झाले 3 झाले, पुन्हा आय इन्क्रीमेंट, असं कुठपर्यंत होणार 10. आता बघा 10पर्यंत समजा आयची व्हॅल्यू 10 झाली, 10 लेस दॅन इज इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. ओके, आयची व्हॅल्यू काय झाली 10 झाली, पुढे आय इन्क्रीमेंट झाला 11 झाला, 11 लेस दॅन इज इक्वल टू 10, कंडिशन काय इथे आली फॉल्स. तेव्हा या व्हाईल लूपच्या काय होणार आहे, बाहेर तो एक्झिक्यूट होणार आहे, बाहेर टर्मिनेट होणार आहे. ओके, हे आपण जे काही लूप स्टेटमेंट आहेत, हे लूप स्टेटमेंट आपण ह्याच्यामध्ये C++ आणि जावा लँग्वेजमध्ये आपण शिकलो आहोत. ओके, नेक्स्ट डू व्हाईल आहे. डू व्हाईलमध्ये काय सांगितलं बघा, दिस इज कॉल्ड एक्झिट चेकिंग लूप. ओके, व्हाईल लूप काय सांगितलं होतं बघा, व्हाईल लूपमध्ये काय सांगितलं होतं, व्हाईल लूपमध्ये काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एंट्री चेकिंग लूप. ओके, आणि डू व्हाईलला काय सांगितलं आहे की इट इज कॉल्ड एक्झिट चेकिंग लूप, म्हणजे ते काय होणार आहे एंट्री चेकिंग लूप, आणि हा डू व्हाईल काय आहे एक्झिट चेकिंग लूप आहे. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, द स्टेटमेंट्स आर डिफाईन्ड इनसाइड द बॉडी ऑफ द लूप अँड आर एक्झिक्युटेड टिल द कंडिशन डिफाईन इज ट्रू. द लूप विल बी एक्झिक्युटेड ॲट लीस्ट वन्स. ओके, म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं नाही की फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, तुमचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, देन तुमची कंडिशन काय होणार आहे एक्झिक्यूट, म्हणजे कंडिशन तुमची काय होणार आहे चेक होणार आहे. म्हणजे हा जो काही लूप आहे तो ॲटलिस्ट वन्स टाइम्स तरी काय होणार आहे तुमचा एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तरीसुद्धा तुमचं जे काही लूप स्टेटमेंट आहे, डू व्हाईल लूप आहे, तो वन्स टाइम्स तरी काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. ओके, तर याचा आपण फ्लो चार्ट पाहूया. सेम इनिशियलायझेशन, स्टेटमेंट्स आणि कंडिशन. व्हाईल लूपमध्ये काय होतं, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि स्टेटमेंट असा फ्लो चार्ट होता. ना इथे फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, देन कंडिशन इज चेक. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इनिशियलायझेशन, देन स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, देन कंडिशन चेक होणार, जर ट्रू असेल तर काय होणार आहे पुन्हा तुमचा लूप काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. ओके, जर फॉल्स असेल तर काय होणार आहे तुमचा प्रोग्राम एंड होणार आहे. ओके, नेक्स्ट सिंटॅक्स बघा काय आहे, इनिशियलायझेशन, डू कर्ली ब्रॅकेटमध्ये, स्टेटमेंट्स कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आणि कर्ली ब्रॅकेटच्या आउटसाईडला व्हाईल, कंडिशन आणि सेमिकोलन द्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे डू व्हाईल लूपचा हा सिंटॅक्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, आय इज इक्वल टू 1 हा आयमध्ये ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आहे. डू रिस्पॉन्स डॉट राईट, इथे काय होणार आहे जो काय आयची व्हॅल्यू आहे ती राईट होणार आहे, म्हणजे किती झाली 1, आय प्लस प्लस झाला 2 झाली, व्हाईल 2 लेस दॅन इज इक्वल टू 10. ओके, कंडिशन कशी आहे ट्रू आहे, पुन्हा डूमध्ये गेला 2 प्रिंट केलं, आय इन्क्रीमेंट झाला 3 झाला, 3 लेस दॅन इज इक्वल टू, असं 10 येईपर्यंत करत राहणार, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होत राहणार. ओके, नेक्स्ट आपण बघूया फॉर लूप. वन ऑफ द सिम्पलेस्ट लूप ॲज इट इज इझी टू इम्प्लिमेंट. Initialization, condition and increment or decrement is defined on the same statement. आता तुम्ही डू व्हाईलमध्ये किंवा व्हाईल लूपमध्ये काय होतं बघा, तुमचं डूमध्ये सेपरेट स्टेटमेंट, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट नेक्स्ट लाईनला, त्याच्यानंतर कंडिशन. पण आता फॉर लूपमध्ये असणार आहे की एकाच स्टेटमेंटमध्ये तुमचं इनिशियलायझेशन पण असणार आहे, कंडिशन पण असणार आहे आणि इन्क्रीमेंट पण असणार आहे. ओके, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असणार आहे. आपण फॉर एक्झाम्पल बघूया. आपण इथे फ्लो चार्ट दिला आहे. फर्स्ट ऑफ ऑल कंडिशन जर ट्रू असेल तर काय होणार आहे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, अदरवाईज काय होणार आहे प्रोग्राम तुमचा एंड होणार आहे. ओके, याचा आपण सिंटॅक्स बघूया. फॉरच्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे एक्सप्रेशनमध्ये इनिशियलायझेशन सेमिकोलॉन, कंडिशन सेमिकोलॉन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट, म्हणजे या फॉरच्या एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही पण स्टेटमेंट काय करायचे राईट करायचे. आणि जर कंडिशन ट्रू असेल तर फॉर लूपमधले जे काही स्टेटमेंट असणार आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघूया. फॉर आय इज इक्वल टू 1 हा इनिशियलायझेशन पार्ट आहे. ओके, 1 ही व्हॅल्यू आयला स्टोअर झाले.
वन लेस दॅन इज इक्वल टू 10 कंडिशन ट्रू असेल तर काय होणार आहे बघा, फर्स्ट ऑफ ऑल हा इनिशियलायझेशन पार्ट एक्झिक्यूट होणार आहे. सेकंड स्टेप काय होणार, कंडिशन चेक होणार आहे. ओके, आणि थर्ड स्टेप काय होणार, जर कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे इथे किती झालं, 1 प्रिंट झालं. 1 प्रिंट झाल्यानंतर काय होणार आहे, आय इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे ही पहिली स्टेप होणार इनिशियलायझेशन, कंडिशन दुसरी स्टेप होणार, स्टेटमेंट तिसरी स्टेप होणार आणि फोर्थ स्टेप काय होणार आहे, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होणार आहे. त्याच्यानंतर तो इनिशियलायझेशनकडे येणार नाही आहे, तर त्याच्यानंतर कुठे येणार आहे, कंडिशनकडे. म्हणजे फिफ्थ स्टेप काय होणार आहे, कंडिशन चेक होणार आहे. आय इन्क्रीमेंट झाल्यावर आयची व्हॅल्यू किती झाली, 2. 2 लेस दॅन इज इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे, राईट केलं, 2 आय इन्क्रीमेंट होणार. म्हणजे इनिशियलायझेशन पार्ट आहे हा फक्त वन्स टाईमच काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे आणि नंतर एक्झिक्यूट होणार नाही. ओके, असं काय होणार आहे, जोपर्यंत कंडिशन ही फॉल्स होत नाही तोपर्यंत हा लूप एक्झिक्यूट होत राहणार आहे. जो कंडिशन फॉल्स आली त्याच्यानंतरच काय होणार आहे, फॉर लूपच्या बाहेर पडणार आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया फॉर इच. ओके, एक वेगळं आपल्यासमोर आहे लूप स्टेटमेंट. ओके, फॉर इचमध्ये काय सांगितलं आहे, द फॉर इच स्टेटमेंट इज यूज टू लूप थ्रू ॲरेज. ओके, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जो काही लूप स्टेटमेंट त्याच्यामध्ये ॲरेज थ्रू आपल्याला लूप काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचा आहे. इच व्हॅल्यू फ्रॉम द ॲरे एलिमेंट इज असाइन टू डॉलर व्हॅल्यू अँड द ॲरे पॉइंटर इज मूव्ड बाय 1 अँड द नेक्स्ट एलिमेंट विल बी प्रोसेस्ड. ओके, आपण याचा सिंटॅक्स बघूया काय आहे. फॉर इच हा कीवर्डच आहे. ॲरे ॲज व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये काय असेल ते तुमच्या ॲरे ॲज अ व्हॅल्यू, कर्ली ब्रेसमध्ये कोड टू बी एक्झिक्युटेड, तुमचा जो काही कोड असेल एक्झिक्युशनसाठी तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचा. तर एक्झाम्पल आपण बघूया. इंट. ओके, ब्रॅकेट म्हणजे इथे आपल्याला काय करणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट ॲरेसाठी ॲरे 1 ARR1 हा व्हेरिएबल यूज केलेला आहे, इज इक्वल टू 1 2 3 4 5. म्हणजे हा जो काय ॲरे आहे ह्याच्यामध्ये 1 2 त्याचा डेटा टाईप इंटिजर आहे. हे 1 2 3 4 5 हे जे काही एलिमेंट आहेत त्या ॲरे 1मध्ये काय आहे, स्टोर आहे. ओके, नेक्स्ट फॉर इच इंट एक्स इन AR1 म्हणजे काय होणार आहे की AR1मधले जे काही एलिमेंट आहेत ते इंटेक्समध्ये स्टेप बाय स्टेप काय होणार आहे, स्टोर होणार आहे. आता AR1मधले म्हणजे काय, AR1 आता हे जे काय ॲरेमधले जे काही एलिमेंट आहेत ते कशा प्रकारे स्टोर असतात, म्हणजे बघा त्याचं मेमरी अलोकेशन कसं असणार आहे, तर 1 2 3 4 5 ॲरे 1मध्ये ॲरे 1च्या 0 इंडेक्सला 1 स्टोर आहे, ॲरे 1च्या 1 इंडेक्सला 2 स्टोर आहे. ओके, आणि ॲरे 1च्या 3 इंडेक्सला काय आहे, 3 स्टोर आहे. ॲरे 1च्या 4th इंडेक्सला 0 1 2 3 इंडेक्सला 4 स्टोर आहे आणि 4th इंडेक्सला 5th स्टोर. ओके, अशा प्रकारे एलिमेंट आपल्या ॲरेमध्ये स्टोर्स असतात. आणि फॉर इच इंटेक्स इन ॲरे 1 म्हणजे ॲरे 1मधले जे काही एलिमेंट आहेत ते इंटेक्समध्ये काय होणार आहे, स्टोर होणार आहेत. अशा प्रकारे फॉर इचचे जे काही हे आहे ते आपण बाय प्रॅक्टिकली तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवेनच. ओके, तर अशा प्रकारे एलिमेंट हे ह्याच्यामध्ये स्टोर होणार आहे. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघूया. आता तुम्हाला पुढे आहे बघा, ह्याच्यामधला पुढचा पार्ट आपला राहिला आहे एक फॉर इचचा. इथे काय सांगितले, फॉर इच इंटेक्स इन AR1 पुढचा पार्ट राहिला आहे आपला. काय ब्रॅकेटमध्ये रिस्पॉन्स डॉट राईट आहे. ओके, म्हणजे जे काही ॲरे 1मधले एलिमेंट आहेत ते एक्समध्ये स्टोअर झाले आणि आय हा कशासाठी यूज केलेला आहे, इंडेक्ससाठी. म्हणजे ह्या आयमध्ये तुमच्या ॲरेमधले जे काही इंडेक्स असणार आहेत ते स्टोअर, म्हणजे 0 1 म्हणजे ॲरेचा इंडेक्स हा 0पासूनच स्टार्ट असणार आहे. तर ह्या रिस्पॉन्स डॉट राईट आयने काय होणार आहे, तुमच्या ॲरेमधले काय होणार आहेत एलिमेंट प्रिंट होणार आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया ॲरेज. तर ॲरेजमध्ये काय सांगितलं आहे, ॲरेज आर इंडेक्स लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स स्टोर्ड इन सिंगल ॲरे टाईप व्हेरिएबल. ओके, म्हणजे जे काही ॲरेमधले एलिमेंट आहेत ते ॲरेमधले एलिमेंट आहेत. ॲरेज आर इंडेक्स लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स स्टोर्ड इन सिंगल ॲरे टाईप व्हेरिएबल. ओके, म्हणजे जे काही ॲरेमधले एलिमेंट आहेत ते ॲरेमधले एलिमेंट आहेत.
Each element in the array is associated with an index value which is used to access the member variable. The index value starts by default from 0. म्हणजे जी काही ॲरेची इंडेक्स आहे ती बाय डिफॉल्ट 0 पासूनच स्टार्ट होते. ओके, नेक्स्ट इट हेल्प्स टू स्टोअर द व्हॅल्यू इन कॉन्झिक्युटिव्ह मेमरी अलोकेशन. म्हणजे जे काही आपण ॲरेमध्ये जे काही व्हॅल्यू स्टोअर होतात, ॲरेमध्ये ज्या काही एलिमेंट स्टोअर होतात ती कोणती कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन असते. ओके, सिंटॅक्स बघा काय आहे त्याचा. बेस टाईप म्हणजे तुमचा जो काही ह्याचा डेटा टाईप असणार आहे तो, स्क्वेअर ब्रॅकेट आणि व्हेरिएबल नेम आणि सेमिकोलन. फॉर एक्झाम्पल बघा, इंट स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते व्हेरिएबल नेम आहे, इज इक्वल टू न्यू इंट 5. ओके, आता ही जी काय आहे ती कसली आहे, तुमच्या ॲरेची साईज. ओके, न्यू कीवर्ड इज एक्सप्लिसिटली यूज टू इनिशियलाइज द ॲरे. म्हणजे हा इथे आता न्यू कीवर्ड यूज केलेला आहे, तो कशासाठी, ॲरे इनिशियलाइज करण्यासाठी यूज केलेला आहे. अँड कॉन्स्टंट व्हॅल्यू टू डिफाईन द साईज. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू वापरलेली आहे न्यूच्या पुढे त्याचा डेटा टाईप आणि इथे ही कसली ॲरेची साईज आहे. ओके, दिस मेथड रिझल्ट इन ऑल द ॲरे मेंबर्स being assigned a default value which is 0 for numeric types. म्हणजे ज्या काही तुमच्या ॲरेमध्ये जे काही एलिमेंट्स असणार आहेत ते स्टार्टिंग कशापासून असणार आहे, 0 इंडेक्सपासून स्टार्ट असणार आहे. इन द एक्झाम्पल बिलो ॲरे इज डिक्लेअर्ड अँड द सेम टाईम व्हॅल्यू इज असाइन्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंट म्हणजे एक ॲट अ टाईम तुम्ही 1 or more एलिमेंट काय करू शकता, एकाच ॲरेमध्ये काय करू शकता, डिक्लेअर करू शकता. नेक्स्ट, मल्टी डायमेन्शनल ॲरे. A multi-dimensional array is simple one that uses multiple indices to access its elements. म्हणजे आता समजा दोन मल्टी डायमेन्शनल म्हणजे 1 or more समजा ॲरेज आपल्याला डिक्लेअर करायचे असतील तर बेस टाईप म्हणजे त्याचा डेटा टाईप, स्क्वेअर ब्रॅकेट आणि व्हेरिएबल नेम. त्याचं फॉर एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल डबल हा जो डेटा टाईप आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉमा, एस डिटेल्स हा काय त्याचा व्हेरिएबल नेम आहे, इज इक्वल टू न्यू डबल 3 and 4. म्हणजे आता इथे बघा 2 साईज दाखवलेले आहे. ओके, म्हणजे ही पहिल्या ॲरेची साईज आणि 4th ही दुसऱ्या ॲरेची साईज. ओके, अशा प्रकारे आपण मल्टी डायमेन्शनल आणि सिंगल डायमेन्शनल ॲरे यूज करू शकतो. ओके, जर या व्हिडिओमध्ये जर कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकता. ओके, थँक्यू.